नमस्कार, मी वैशाली कोळी, VSK ग्रुपची प्रोप्रायटर. गेले 10 वर्षापासून करत आहे. पार्टनरशिप डील झाली, त्याच्यानंतर मी स्वतःचं चालू केलं. स्वतःचं चालू करतानाही फार त्रास झाला, पण जो आता मानसिक त्रास झाला तो मला पत्रकार परिषदेला बोलवायला लागला. कारण रितसर कंप्लेंट करून सुद्धा ते काय झालं नाही. आज जो मी सांगत आहे तो आमचा मित्रमैत्रिणीमध्ये झालेला व्यवहार. मित्रमैत्रिणींचा व्यवहार जो आहे हा एक फ्रेंडली लोन होता. फ्रेंडली लोन मध्ये कसं असतं की समोरचा व्यक्ती बोलतो की चला तू चांगला बिझनेस करते, चांगल्या बिझनेसमध्ये तू पडली आहेस, तू व्यवहारिक आहेस, आम्हाला माहिती आहे. आम्ही भिशी वगैरे चालवायचो, नॉर्मली गोष्टी जे स्त्रियांमध्ये असतात. शेवटी मी व्यावसायिक असते तरी मी एक गृहिणी पण आहे, मी 2 मुलांची आई पण आहे. त्याच्यामुळं या भिशी वगैरे चालवणं हे आमच्यामध्ये मानसिकतेमध्ये आहेच, हे कुठल्याही स्त्रीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्या लोकांनी माझ्याकडे गुंतवणूक केली. अशी गुंतवणूक असं नाही की मी त्यांच्यावर रिव्हॉल्वर ठेवला आणि त्यांच्याकडून पैसे काढलेत किंवा त्यांना मी अजून काय आमिष दिलाय, काही नाहीये. सगळे लोक संसारिक आहेत, सगळी लोक 30+ आहेत आणि सगळ्यांना अक्कलदार सगळं आहे. म्हणजे ज्यांना मुलंवाला आहेत तर मला असं वाटतंय की त्यांना अक्कल नक्कीच आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोण गुरु भेटला माहिती नाहीये. सामाजिक दृष्ट्यामध्ये माझं थोडं नाव वर्चस्व यायला लागलं. त्याच्यामुळे त्यांची भावना, जळकुटपणा, स्वभाव कधी बदलला हा मला कळलंच नाही. एकत्र खाणार, एकत्र पिणार आणि एकत्र चहा वगैरे पिणारे आमची मैत्री. मानसिकदृष्ट्या त्यांचा पैशांचा नव्हताच. मला असं वाटलं पैशांचा का हा विषय असेल तर पैशांचा विषय मी माझी जमीन आणि माझा घरदार द्यायला निघाली की चला मैत्रीमध्ये हा वाद नको. पण तरी सुद्धा अशा लोकांकडे ती लोक जायला लागली, तिथून मला मानसिक त्रासाचे कॉल यायला लागले. अशा मला धमक्या यायला लागल्यात की त्यांचा हा मी प्रवृत्त करू शकत नाही. आज मी तुमच्या समोर बोलते याचं कारण त्यातून मी चालली आहे. आज 6 महिन्यापासून मी मानसिक त्रासामध्ये आहे. 2 वेळा मी पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. 5 फेब्रुवारीला पण मी ऍडमिट होती. तेव्हा काही नव्हतं, मला थोडा ब्रेनचा त्रास झाला. ह्या मानसिक त्रासामुळेच मला तो त्रास झाला. तरी त्या मैत्रिणी मला भेटायला आल्या पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नॉर्मली चर्चा पण झाली, प्लस त्याही गोड बोलून धमकीही देऊन गेल्या की तुझा हा मानसिक त्रास आम्हाला सांगू नको, तुझा काही असेल ते सांगू नको, आम्हाला पैसे दे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी विचार केला हा मानसिक त्रास होता. मी त्यांच्या नावाने एक घर पण केलं होतं. सविता शेंडे तिचं नाव घेते मी. तिचं जी पण रक्कम निघत आहे ती रकमेचाही मी उल्लेख करते आज. ती रक्कम जी आहे ती रक्कम 9,65,840 रुपये होती. ती मी माझ्या सेलडीडच्या अग्रीमेंटमध्ये मेन्शन केली आहे आणि सेलडीडची कॉपीही जोडत आहे. त्या अग्रीमेंटमध्ये मेन्शन जोडताना जेव्हा मी उल्लेख केला माझ्या स्टेटमेंटचा तर तिच्या अंगावर 14,53,725 रुपये तिच्या अंगावर निघत होते. एवढे निघून सुद्धा तरी सुद्धा माझी मानसिकता अशी होती का नको, ते आपला देवाणघेवाण वेगळ्या पद्धतीचा होता. मी तीही तिची रक्कम, आलेली रक्कम त्या सेलडीडमध्ये टाकली. परंतु त्या घराची किंमत आहे 34 लाख रुपये. आजही तो सुकापूरमध्ये नवजीवन सोसायटीमध्ये माझा फ्लॅट आहे. तो माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे. मिस्टरांच्या नावाने असण्याकरता मी माझ्या मिस्टरांना कन्व्हिन्स केला, कारण त्याचा बिझनेस आणि माझा बिझनेस पूर्णपणे वेगळा आहे आणि तो त्याचा घर होता. तरी सुद्धा मी त्याला कन्व्हिन्स करून तो घर नावावर द्यायला सांगितलं. घराची किंमत 34 लाख, पण त्या लेडीचं काही लोन झालं नाही. तिने 2-3 ठिकाणी LIC मध्ये लोन टाकलं, रायगड बँकेमध्ये लोन टाकलं, पण तिचं लोन झालं नाही. त्या कारणाने तो करारनामा आता रद्द होणार आहे आणि तो रद्द व्हावा, कारण ती पुढची रक्कम माझ्या मिस्टरांच्या अकाउंटमध्ये आलीच नाही. कारण त्याचा LICचा लोन अजूनही चालू आहे आणि त्याचे पैसे तो अजूनही हप्ते भरतो. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्यांचं मन भरलं नाही. त्याच्यानंतर ते मला वारंवार त्रास द्यायला लागले. माझ्या घरी वारंवार येऊन, बेरात्री येऊन सुद्धा माझ्या CCTV फुटेजमध्ये यांचे फोटो काढलेले आहेत. त्रास होऊन तरी सुद्धा माझ्या मिस्टरांना मी कन्व्हिन्स केलं की आपण त्यांना जमीन देऊ, मला त्रासातून मुक्त कर. दोघांच्या नावावर आमची रोह्यामध्ये जमीन आहे. आम्ही तयार झालो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लोक बरेचशा वरिष्ठ लोकांकडे गेलेत ज्यांचा संबंधच नाहीये. ते संबंध नसताना त्याच्यामध्ये आगीमध्ये यायला लागलेत की आपण हिला त्रास देऊ, या राजकीय क्षेत्र हिचा खराब करू, हेही मला धमक्या आल्या. त्याच्यानंतर 3 मार्चला मी 1 मार्चला मी ऍडमिट होती पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये. मानसिक तणाव एवढा दिला होता की माझ्या स्वतःच्या ज्या वर्टीन 16 गोळीचं नाव आहे वर्टीन 16, तणावपूर्वक मी खाल्ल्या. जाणबुजून नाही खाल्ल्या तर तणावमुक्त खाल्ल्या की एवढा मानसिक त्रास की मला शांतीने झोप पाहिजे होती. त्या गोळीने मला झोप यायची म्हणून मी ती गोळी जास्त खाल्ली. ते पण मानसिक त्रास आणि मानसिक छळमुळे. कारण त्या तारखेला ती लोक आमच्या घरी आले होते आणि धिंगाणा करून गेले होते. धिंगाणा करताना एकच होतं की माझी 17 वर्षीय मुलगी आहे, त्या मुलीला आणि मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या आणि माझी मुलगी पूर्ण मानसिक त्रासामध्ये गेली होती. तिने एकच प्रश्न मला विचारला, जी आई असेल तिला नक्कीच कळेल की मम्मी हे किती दिवस चालणार आहे, त्याच्यापेक्षा मेलेलं परवडलं. तो शब्द आणि त्या वर्टीन 16च्या गोळ्या आणि हा तणावमुक्त झालेला माझ्या गोळ्या खाण्याचा हा उद्देश. कारण करोडानं कोण लढत नाही, करोडानं कोण झुकत नाही, पण मुलीच्या शब्दाला ते झुकलो. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप त्रास झाला. त्याही 3 तारखेला ऑनलाईन अर्ज केला रात्री. अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून काहीही दखलंदाजी घेतली नाहीये. ज्या लोकांनी मला त्रास दिलाय त्यांच्यावर कुठला कलम लागेल तेही शहानिशा केली पाहिजे. तुम्ही एकच बाजू कशी काय बघताय? तुम्ही डायरेक्टली आरोपी सिद्ध कशी काय करू शकता? त्याच्यानंतर काही न होता याच्यामध्ये सविता शेंडे, शीतल डेरंगे आणि सोनल वारदे हे वारंवार फोन करत होते की आम्ही तुमची जमीन घ्यायला रेडी आहोत, जमिनीचा व्यवहार करून टाका. त्याच्यानंतर मला त्यांच्यावर भरोसा नव्हता. मी माझ्या वकिलाला सांगितलं मला पण मुक्त व्हायचंय, पण मला कसं मुक्त होणार ते मला सांगा. मग ते बोलले की ह्या बदलत आहेत सारख्या सारख्या. मी त्यांचा एका पेपरवर नोट लिहून घेतो की ह्या स्वतः येऊन माझ्याकडं जमीन घेत आहे, त्याची पेपर नोटीस मारून घेतो. त्याच्यावर त्यांच्या सह्या केल्या, तोही माझ्याकडे पेपर आहे. 2 एप्रिल 2024 रोजी माझ्या मिस्टरांना कॉल आला. बलवंत पाटील जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा फोन आला. फोन आल्यानंतर माझे मिस्टर गेले. माझ्या मिस्टर बोलले किरणाचा एक आशेचा किरण आलेला आहे, बघू जाऊया आपण, मानसिक त्रासातून थोडं तू मुक्त होशील. कारण आपण बोलतो रक्षक है तो कुछ डर नहीं, मगर उस दिन थोडा अलग हुआ. त्या दिवशी माझे मिस्टर गेले आणि मिस्टरांना विचारलं तुमच्या बायकोनी पैसे काय केले? वा, हा प्रश्न होता माझ्या मिस्टरांच्या अर्जावरचा. त्याच्यामध्ये कुठेही हा उल्लेख नव्हता. तुम्ही पैसे काय केले आणि तुमच्या पैशांचा व्यवहार काय होता ते मला माहित नाही, पण तुमच्या बायकोवर हे कलम लागतील. 409, 420, 120B हे तुमच्या मिसेसवर कलम लागतील. त्याच्यानंतर सोनल वारदे आणि सविता शेंडे यांना बोलून घेतलं. यांना बोलून घेतल्यानंतर तिथे आमच्या अर्जावर काहीच नाही, ज्याच्यामध्ये सोनल वारदेने ही वार्ता केली होती की पोलीस स्टेशन आमच्या बापाचा, पोलीस स्टेशन आमच्या खानदेश्वर बापाचा आहे, हे बलवंत पाटील सरांनी हे सिद्ध केलं. कारण त्या दिवशी त्यांनी तीच वार्ता केली. कारण माझ्या मिस्टरांना तुमची बायको अटक होईल विदाऊट तक्रार, माझ्यावर कुठलाही तक्रार नसताना त्याही आम्हाला कलम ठोकवले. विदाऊट अर्ज नसताना त्याही माझ्या मिस्टरांना आरोपी म्हणून ट्रीट केलं. त्यांना काय ट्रीट केलं, कसं ट्रीट केलं माझ्या मिस्टरांनाच माहिती आणि त्यांनाच माहिती. आणि त्यांना बोलायला लागलेत की तुमचे 1.25 करोड, 1.5 करोड, 2 करोड माहित नाही मला, एवढे पैसे तुमचे आहेत त्या बाईकडून आम्ही वसूल करून घेऊ. त्याच्यामुळं माझा हा मानसिक तणाव खूप जास्त प्रमाणे वाढला होता. मिस्टर त्या दिवशी खूप त्रासाने होते, त्रसलेले होते, ते जीवाला वैतागले होते. त्यांना ऑलरेडी बीपीची गोळी चालू आहे. त्या दिवशी काय झालं ते व्यवस्थित सांगत नव्हते, कारण ते मानसिक तणावामध्ये खूप जास्त आले होते. आणि त्या दिवशी ते अक्षरशः रडले. जो मला असं वाटते जो कोणी पुरुष असेल तो जेव्हा रडतो जेव्हा त्याला खूप त्रास होतो. त्यानंतर मी स्वतः विचार केला की दुसरा अर्ज तू माझ्या नावाने मी बनवला. त्यांना मानसिक त्रास जो झाला त्या दिवशी ते पुरेपूर सांगायला तयार नव्हते, कारण पोलिसांची कुठे ना कुठे आपल्या सामान्य माणसाला भीती असते. आम्ही सामान्यच माणसं आहोत, आम्ही फक्त व्यावसायिक मध्ये आलो. याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला खूप काही गोष्टी माहिती आहेत. आम्ही पण तुमच्यासारखीच लोक आहोत, ते व्यावसायिक मध्ये आलो. 2 एप्रिल मध्ये जो काही झालेला प्रकरण, मी 3 तारखेला रितसर अर्ज केला, स्पीड पोस्टनी डायरेक्टली खानदेश्वर पोलीस स्टेशनला पाठवला. पण जो माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय झालं ते मला खरंच काय कळलं नाही, काही समजलं नाही. ते त्या बाबतीत त्याच्या दिवशी त्याला काय मारहाण केली का, तो एवढा तणावमुक्त का होता, त्याचा आत्मविश्वास का तुटला होता, त्यासाठी मी आयटीआय टाकले. त्याच्यामध्ये मी त्यांना व्हिडिओ, ऑडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज मागितलंय. कारण माझा तो अधिकार आहे, माझा नवरा त्या दरम्यान तिथे होता, माझा तो अधिकार आहे म्हणून त्याच्याकडून मागितले. पण अजून काही शहानिशा झाली नाहीये, माझ्या अर्जावर पण काय झाली नाहीये. हा, पण एवढं आहे की त्यांच्या बोलण्याने एवढंच कळतंय की ते मला डायरेक्टली ओपनली सांगतात की तुमच्याकडे हा तुम्हाला अर्ज होणार, तुमच्यावर ही कलम लागणार आणि तुम्हाला आम्ही डायरेक्टली अटकेत घेणार. कारण त्यांची वार्ता होती. मी त्या अर्जामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की त्यांनी सांगितलं होतं सविता शेंडे आणि सोनल वर्देला माझ्या मिस्टरांसमोर एकाच केबिनमध्ये की तुम्ही कुठलीही सेटलमेंट बाहेर करायची नाही. सेटलमेंट करायची असेल तर पोलीस स्टेशनला यायला लागेल आणि पोलीस स्टेशनला जर सेटलमेंट केली नाही तर तुम्हाला उभं मी करणार नाही. रक्षक बना भक्षक. तर मग सामान्य माणूस, जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर हा त्रास आहे तर सामान्य व्यक्तीला काय त्रास नाही होणार. अमाऊंट आहे, मी देण्यासाठी तयार आहे. माझ्याकडे जेवढी ऑनलाईन मिळते तेवढी मी द्यायला तयार आहे. आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये जेवढी मला देता आली तीही मी अमाऊंट त्यांना दिली आहे. ही सिव्हिल केस बनते, पण त्याही क्रिमिनल माइंडेड मध्ये ही केस घेतात. ते बोलतात क्रिमिनल मध्ये हिला आपण फसू, स्पष्ट भाषेत. कारण एवढं तर लॉ माहिती आहे की सिव्हिल केसमध्ये जर तुम्ही कोणाचे पैसे घेताय
आणि पैसे घेतल्यानंतर तुम्ही थोडी तरी रक्कम त्यांना देता तर ती सिव्हिल केस बनते. पण सिव्हिल केस न बनवता हे क्रिमिनल केस बनवतात आणि माझ्यावर अटकेचा दावा ठोकत आहेत. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला अटक करू आणि तुझी जी काही प्रतिष्ठित आहे तुझी ती तुम्हाला मिटून दाखवू हे ते सिद्ध केलं आहे. आणि आजही माझ्या अर्जाला, मिस्टरांच्या अर्जाला कमीत कमी 1.5 महिना 1.25 महिना होत चालला आहे. कुठलाही दखल न घेता आज दुसरा अर्ज पण त्यांच्याकडे पोहोचला आहे. त्याच्यावर न घेता समोरच्यावर काही कारवाई न करता जर मी आज आवाज उठवला नाही तर कोण करणार त्या गोष्टीसाठी. माझ्या मिस्टरांना सांगतात तुमच्या जेवढ्याही प्रॉपर्टी आहेत त्या मला लिहून द्या. हा कुठला अधिकार आहे? हा कुठल्या पोलीस स्टेशनला अधिकार आहे का? माझा न्याय मांडणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांची धमकी वारंवार आहे की तुम्ही नक्की अटक होणार आणि तुम्हाला आम्ही कुठल्या कुठल्या केसमध्ये दाखल करणार. त्या दृष्टीने मी अजून डीसीपी पर्यंत पोहोचणार आहे. या दृष्टीने मी सपोर्ट पूर्णपणे करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मागे हटणार नाही. कारण आज माझ्यासारखी व्यक्तीला जर एवढा त्रास आहे तर मी विचार करू शकते सर्वसामान्य माणूस इथपर्यंत पोहोचला तर त्या माणसाचं खूप हाल आहे. माझी निवेदन आहे पत्रकार परिषदेना की जे काय माझ्या बाबतीत घडलंय ते तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि जे आहे तेच लिहावं ही माझी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक मी उल्लेख करते की खूप काही लोकांनी मला मजबुरीचा त्रास खूप दिला आहे. जी लोक ह्या व्यवहारामध्ये नाहीयेत, जी लोकांचा काही संबंध नाहीये तरी सुद्धा ह्याच्यात पडले आहेत, त्या लोकांना मी खरंच सोडणार नाही ना. त्यांना शासनाचे आणि कायदे शिकवणार ते आहेत. त्यांची नावं लवकरच मी घेणार आहे पुढची स्टेपमध्ये. नमस्कार.